deep and deeper and deeper. Deep sleep and relax, relax, relax. शांत 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 वाटत आहे. मी या सेशनमध्ये आकाश मनोज आगरमुरे यांचे कुलदैवत केदारगडचे महादेव शंकर भगवान महादेव शंकरांना विनंती करतो की या सेशनमध्ये यावं. त्याचबरोबर तुळजाभवानी माता कुलदेवी आहे तुळजापूरची, त्यांना विनंती करतो की या सेशनमध्ये यावं आणि मनोजला जीही काही शारीरिक मानसिक ज्या काही व्याधी असतील त्या सर्व बाहेर पडण्यासाठी मदत करावी. मी जसे आता 5 पासून अजून 0 म्हणेल तसं आणखीन 100 पटीने आपण गाढ जाणार आहात. 5, 4, 3, 2, 1, 0. डीप स्लीप अँड रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. शांत शांत शांत. आपल्याला वाटलं तरी आपल्या डोळे उघडू शकणार नाही, आपल्याला सभोवतालचा ज्ञात राहील पण आपल्याला ते समजणार नाही. मी आकाशच्या तोंडातून आता त्यांनी बोलावं अशी मी विनंती करतो. आकाश, माझा आवाज ऐकू येतो का आपल्याला? आपल्या डोळ्याच्या समोर कशाची प्रतिमा दिसत आहे सध्या? ब्लँक आहे. एक तिथे गोल्डन बल्ब एक आहे, दिसतोय का गोल्डन बल्ब? किंवा एक समुद्र आहे तिथे बाजूला, त्या ब्लँकच्या बाजूला दिसतला? हो. समुद्र दिसला? हो. त्या समुद्राच्या तिथे एक इमारत आहे रिसॉर्ट टाईप. त्या समुद्राच्या पायऱ्या चढायच्या, तिथे खाली 2 चपला ठेवलेल्या आहेत हिरव्या, त्या घालून त्या स्टेअर चढायच्यात वर. आहे का? पायऱ्या चढायच्यात वर जिन्याच्या. चढल्यावर सांगा. ओके. तिथून पुन्हा खाली उतरा. त्या समुद्राच्या बाजूला एक चिस्की दिसेल तुम्हाला, त्या चिस्कीत बसायचं. निळ्या रंगाची चिस्की आहे. बसल्यावर सांगा. ओके. बसलात? हो. त्याच्यातून आता समुद्राची रिपेट मारायची, एकदम शांतपणे त्या समुद्रात जायचं आहे. त्याची रिपेट मारायची 1-2 किलोमीटर मध्ये जाऊन पुन्हा परत यायचं. परत येऊन झाल्यावर मला सांगायचं. आले परत? अच्छा. आता तिथून त्या चप्पल जिथे सोडल्या होत्या तिथल्या त्या चपला घालायच्या. त्याच्या बाजूला एक रस्ता आहे, त्या रस्त्यानं डांबरी रोडनं जात जात जायचे. पुढे एक जंगल लागेल तुम्हाला, त्या जंगलात जात राहायचंय.
पुढे एक समाधी दिसेल. समाधी आहे का ती बघा. पुढे दिसली की मला सांगा. ठीक आहे. दिसली का समाधी? हो. समाधीला आपल्याला बोलायचं आहे, जिवंत समाधी आहे का अशी समाधी आहे? जिवंत माणूस आहे का त्याच्यात बसलेला आहे का, त्यांच्याशी चर्चा करायची आहे. आणि मी त्या जे जे कोणी असतील त्यांना विनंती करतो की आपण आकाशच्या तोंडातून बोलावं. जी कोणती व्यक्ती आहे, जी कोणती एनर्जी आहे, त्याला मी विनंती करतो की आपण या सेशनमध्ये बोलावं. कशाची समाधी आहे? आमच्या आजोबांनी दाखवत होते. आजोबाने दाखवतात. आजोबा आहेत का बरोबर? नाही. अच्छा, कोणती समाधी आहे मग आजोबांनी दाखवली? त्यांच्या बाबांची. त्यांचं काय नाव? विश्वनाथराव. विश्वनाथरावची समाधी आहे. त्यांना दर्शन घ्या. त्यांनी या सेशनमध्ये आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. ते आहेत का जिवंत सध्या आता समाधीच्या समोर बसलेले आहेत का? ते बोलणार आहेत का? आपल्याशी चर्चा करणार आहेत का? नाही. अच्छा. त्यांचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. आपल्याला ते आशीर्वाद देणार आहेत का? देत आहेत का तुम्हाला आशीर्वाद? ते हो. दिलं का आशीर्वाद? त्यांच्याशी चर्चा करा. अजून काही उपदेश करणार आहेत का विश्वनाथराव बाबा? आम्हाला या सेशनमध्ये आपण आल्याबद्दल आपले धन्यवाद. आपण आम्हाला आशीर्वाद द्या. या कुटुंबाला, आपल्या आकाश मनोज आगरमोरेच्या पूर्ण कुटुंबाला आशीर्वाद द्या. त्यांचं सगळं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, यासाठी आपण आशीर्वाद द्या. विश्वनाथ बाबाला विनंती करतो. आणि आपण मनोजच्या स्वरातून बोलू. आपण आकाशच्या तोंडातून बोलावं. आपण स्वरातून आम्हाला काही उपदेश करा. बाबा बोलतायत का? नाही. अच्छा. आता आहे का समाधीत? ते आशीर्वाद दिला का त्यांनी? हो. अच्छा. काही बोलणार आहेत का बाबा? काही सांगणार आहेत का? मनोजच्या आजाराबद्दल काही सांगता का बाबा? आकाशच्या आजाराबद्दल काही बोलणार आहेत का आपण? हो. हा, सांगा बाबा. धडपड समजून घ्यावी फक्त. कोणाची? प्रयत्न करतो. आकाश समजून ठेवा. आणखी प्रोत्साहन मिळावं. देतील बाबा प्रोत्साहन घरचे सगळे. तर एकलता एक वारस आहे आगरमोरे कुटुंबाचा. त्यांना नाही देणार, कोणाला देणार नाही. अजून काय बोलणार आहे विश्वनाथ बाबा?
बोला बाबा. त्यांना सक्सेस केव्हा होईल बाबा? प्रयत्न करतोय. हम्म. लवकरच होईल. किती दिवस लागतील बाबा? लवकरच होईल. वेळ टाइम काही आहे का बाबा? देणार आहेत का आपण त्याला? ह्याच वर्षात होईल. याच वर्षात 2025 मध्ये का? हो. कितव्या महिन्यापर्यंत होईल? वाढदिवसापर्यंत. किती तारीख आहे वाढदिवसाची? 7 नोव्हेंबर. बाबा तुमचे तुमचे तुम्ही जे विश्वनाथ बाबा आहेत, तुमचे हे वंशज आहेत, तर यांचं आणि तुमचा आत्मा एकच आहे का? हो. तुम्ही विश्वनाथ बाबाच्या रूपाने पुढे आकाशच्या आत्म्यामध्ये आलेला आहात का? हो. आणखी बाबा त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागेल का आकाशला आता? नाही. हा, काय होईल मग? धंदा करणं. अच्छा, कोणता धंदा त्यांना सुटेबल राहील बाबा? एक्सपोर्ट आणि शेअर मार्केट. याच्यामध्ये फ्युचर चांगलं आहे का बाबा त्याचा? हो. त्याचं लग्न केव्हा होईल बाबा? वेळ आहे. किती? आणखी नाही. अच्छा, तरी काही? व्यवस्थित झाल्यावर सेटल. आणखीन काही बोलायचंय बाबा? नाही. बरं. आकाशच्या आईची जी तब्येत नेहमी नेहमी राहत नाही किंवा त्यांना जो आजार आहे तो आजार दुरुस्त होईल का बाबा? वातेचा वगैरे हो. केव्हापर्यंत होईल बाबा? आपण आशीर्वाद द्यावा, त्या खूप परेशान असतात नेहमीच. लवकरच होईल. अच्छा, आणखीन जगाबद्दल आपल्याला काय बोलायचंय बाबा? सध्या जे राजकीय उलथापालथ किंवा सामाजिक धार्मिक उलथापालथ चालू आहे त्याबद्दल काय बोलायचे बाबा? काही आशीर्वाद द्यायचे का? माणसांच्या भावनांशी खेळायचो. हम्म. आणखीन? जाती जाती धर्मात काही तेढ होईल का? हो. केव्हापर्यंत काय काय होईल? अराजकता माजेल का? सुरूच आहे. बरं. हे जे माणसं मरण्याची प्रक्रिया जास्त व्हायली सध्या, जन्मापेक्षा मृत्यू जास्त व्हायली, त्याचं कारण काय बाबा?
बोला बाबा. आकाश या स्वरातून तोंडातून बोला. आपुलकी राहिली नाही लोकांना. अपेक्षा वाढत चालल्या. बाबा तुमच्या वंशावळीत जे आता आकाश आहे, आकाशची बहीण आहे, आकाशचे वडील आहे, आई आहे, त्यांच्या तब्येती चांगल्या राहतील का? हो. आकाशला जे छाती दडदड होते किंवा उदास वाटते किंवा जे काही आहे ते सगळं घेऊन जाल का बाबा? सगळं नील करताल का त्याला? हो. तुमची जी कॉर्ड आहे ती त्यांची आता कट करावी लागेल, कारण त्याला आयुष्य जगायला लागेल. आणि त्याच्या अगोदरच आकाशच्या जन्मात आपले किती जन्म झालेले आहेत बाबा? म्हणजे आकाशच्या जन्मात आपण आलात त्याच्या अगोदर आणि कुठे कुठे झाले? बोला बाबा. आकाश माझ्या जन्मात कोणत्या नावाने होता आणि कोणत्या आडनावाने होता आणि कोणत्या गावी होता? त्याचा व्यवसाय करतो. शिक्षक होता. त्याचं काय नाव होतं त्या जन्मातलं? काय नाव आणि कोणत्या गावी होतं? बोला बाबा. आहेत का बाबा स्टेशनमध्ये? विश्वनाथ बाबा बोला. आहेत का बाबा? नाही. अच्छा. बाबा गेली का आशीर्वाद घेऊन? हो. आता मोठे श्वास घ्यायचे 3. मी
डोक्याच्या केसापासून तळपायाच्या पंजापर्यंत ते श्वास फिरवायचे मधल्यामध्ये आणि फिरवले की सांगायचं. प्रत्येक शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत जायचे, प्रत्येक प्रक्रियेपर्यंत जायचं. घ्या श्वास जोरावर 3 वेळेस. जोरान घ्या, सोडा, आणखी ओढा. ओढा 3 वेळेस. ओढा. फिरवणं झालं का बघा. डोक्यापासून मेंदू, मान, भुजा, छाती, पोट, कंबर, तळपायाच्या पंजापर्यंत फिरवायचे. हाताला पण फिरवायचं. झालं की चालेल. आता मी परमेश्वराला विनंती करतो की जी विश्वनाथ बाबाची कॉर्ड आहे ती कट करायची आपल्याला. 3 वेळेस हात 3 वेळेस मांडीवर टाकायचे जोराने एकदम. आता शरीरात ताठरपणा कुठे वाटतो? मानेत ना. मानेसाठी 3 वेळेस झटका द्यायचा म्हणजे मान रिलॅक्स होईल. ज्या काही व्याधी आहेत शरीरातल्या, शारीरिक इथे असतील, मानसिक असतील, जिथे कुठे अनिर्वणीच्या रूपाने ज्या ज्या अवयवात बसलेले असतील त्यासाठी 3 वेळेस अजून झटके द्यायचे. निघून जातात. विश्वनाथ बाबाची आणि आकाशची जी कॉर्ड होती ती कट केली आपण आता. त्यांचा काही संबंध राहिला नाही आणि त्यांना त्रास द्यायचा नाही आता बाबांनी आकाशला. आता तोंडाने बाहेर सोडायचे. डोळ्यासमोर कशाची प्रतिमा दिसते आता? समुद्र दिसते. तुमच्या तोंडून आता जे काही सगळं सोडलेलं आहे मी ऑलमायटी गॉडला, तिथे समुद्राच्या बाजूला एक लाल रेड बॉल किंवा गोल्डन बॉल आहे का? कलरफुल बॉल. हा, कलरफुल बॉल आहे ना. तिच्यात ही जी निगेटिव्हिटी आता निघणार आहे आकाशातून ती सर्व आपण घेऊन जायची. ती फू करा आणि त्या ह्याच्यात त्या बॉलला हलवा. त्यांना तिथे घेऊन जाणार आपली एनर्जी. सोडा 2 वेळेस. एकदम जोरानं. आता शरीर हलकं हलकं वाटते. मानसिक स्थिती कशी आहे आता तुमची? शांत वाटते. एकदम रिलॅक्स वाटते. आता आजार येणार नाहीत. मी ऑलमायटीला विनंती करतो, त्याचबरोबर महादेव शंकरला विनंती करतो जे त्यांचे कुलदैवत ते, आणि माता तुळजाभवानीला विनंती करतो की या सेशनमध्ये आपण आलात आणि याच्यातली सर्व निगेटिव्हिटी आपण घेऊन जायची आणि ती यांना प्रोटेक्ट करायचं आहे आपण, या कुटुंबाला, यांच्या सर्वांना. त्यासाठी अजून एकदा हवा सोडा त्या बॉलमध्ये टाकायची आपल्याला, ती घेऊन जाते तिकडे. मी आता जसंही 0 पासून 5 म्हणेल तसं 0 पासून आपण डोळे उघडतात आणि डोळे उघडायची प्रक्रिया होईल. आपण कॉन्शियस लेवलला याल आणि 1 म्हणल्यावर आपण कॉन्शियस व्हाल, 2 म्हणल्यावर पूर्ण कॉन्शियस, 3 म्हणल्यावर डोळे उघडताल, 4 म्हणल्यावर पूर्ण रिलॅक्स कॉन्शियस व्हाल आणि 5 म्हणल्यावर एकदम ओके. 0 1 2 3 4 5. कसं वाटतंय? शांत वाटतंय. अच्छा, किती वेळ झोपेत गेलं माहित नाही. कसं वाटतंय? शांत आहे. रिलॅक्स वाटते का? डोळे उघडा. डोळे लाल झाले.